कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता आपण घरातून जाणं म्हणजे विरोचकाला मोकळं रान दिल्यासारखं आहे। काय इंद्राणी आत्या घरात आहेत पण त्यांच्याही हाताला लागले नाही तर आपण घरात नसताना काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। पण बाबूशीला जायलाच हवं। हे बघा ना, हे बघा, शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते। देवलोकाची ऊर्जा म्हणजे दैवी ऊर्जा। साहेब, हे देवी आईच्या देवळाबद्दल लिहिलंय आणि मला खरंच असं वाटतं की देवी आई समोर गेल्यानंतर आपल्याला बाकीच्या श्लोकाचा अर्थ सुद्धा उमगेल। तर पण आता जाणं खरंच पॉसिबल नाहीये आपल्याला। साहेब, मला मनापासून वाटतं हे देवी आईच्या देवळाबद्दलच आहे। देवी आईचं देव इतर एक मिनिट थांब। इतर बस इथे। माझ्याकडे देवी आईच्या देवळाचे काही फोटोज आहेत। नेत्रा, तू इथूनच दर्शन घे। माझी खात्री आहे तुझी प्रार्थना देवी आईपर्यंत नक्की पोहोचेल। आई, 5वी पेटी सापडू दे। नेत्रा, काय दिसलं संकेतात? देऊळ। देव? आणखी काय दिसलं? आणखी काहीच नाही दिसलं। फक्त देऊळ दिसलं, आणखी काहीच नाही दिसलं। नाही, काहीच कळताना नाही दिसलं। देवी आई काय सुचवण्याचा प्रयत्न करते। साहेब, माझा संकेत आधी कधीच नाही आलाय। ना कोणती व्यक्ती, ना घटना। नक्की काय घडणार आहे देवळात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।